नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रस्ते हे केवळ प्रवासासाठी नसतात. खरं तर रस्ते हे आपल्या आयुष्याच्या प्रवासाचे साक्षीदार असंही म्हणता येईल. कारण या रस्त्यांवरून आपला दैनंदिन प्रवास नियमित तत्वावर घडत असतो. पण आपल्याच निष्काळजीपणामुळे किंवा नियम न पाळण्यामुळे आपण या प्रवासाला कधीही मुकू शकतो किंवा आपला प्रवास कधीही थांबू शकतो. थोडंसं आपण या बाबतीत जागरूक राहणं गरजेचं आहे आणि याच दृष्टिकोनातून हा संपूर्ण महिना रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत अनेक उपक्रम चालवले जातात. याच अनुषंगानं नियम कुठले पाळणं गरजेचं आहे, कसं वागणं गरजेचं आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी सखी सह्याद्रीच्या या मंचावर आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलोय. पाहूया आपण कुठल्या विषयावर आज बोलणार आहोत ते. आज आपण बोलणार आहोत महिला सक्षमीकरण आणि सुरक्षित प्रवास या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आज आपल्याबरोबर आहेत प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे हेमांगी बाळासाहेब पाटील मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. जसं हा पूर्ण महिना हा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत अनेक उपक्रम चालतात आणि आज हे आपलं भाग्य आहे की आज मॅडम आपल्याला याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. खरं तर रस्त्यावरचे अपघात टाळायचे असतील तर याबाबतीत जनजागृती करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि याच दृष्टीने आपण सखी सह्याद्रीत हा विषय घेऊन भेटतोय. तेव्हा आधी सर्वप्रथम मी मॅडमची सर्वांना ओळख करून देऊ इच्छिते. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. इलेक्ट्रॉनिक शिक्षण घेतल्यानंतर मॅडमनी अध्यापन क्षेत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 2001 साली MPSC मार्फत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. महाराष्ट्रातील अनेक राज्यात अत्यंत जबाबदारीनं त्यांनी कार्य केलेलं आहे. रस्ता सुरक्षा, महिला सक्षमीकरण आणि प्रशासनातील नवोपक्रम यासाठी कार्य, महिला प्रवाशांसाठी महिला चालक रिक्षा सेवा, तसंच प्रीपेड ऑटो रिक्षा योजना, रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान अशा वेगवेगळ्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक गौरवांनी सन्मानित करण्यात आले. स्त्रीरत्न पुरस्कार, सुपरवुमन, तसंच नवदुर्गा, शौर्य असे अनेक पुरस्कार त्यांना देण्यात आलेले आहेत. आणि आज रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत आपण महिला सक्षमीकरण आणि आपला सुरक्षित प्रवास या विषयावर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्याकडून अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत. आज आपण बोलतो आहोत महिला सक्षमीकरण आणि सुरक्षित प्रवास हाचा आपला विषय आहे. कारण रस्ता सुरक्षा हा आपला पूर्ण हे अभियान सुरू आहे, हा महिना सुरू आहे आणि या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत हेमांगी पाटील मॅडम. तेव्हा आता हेमांगिनी मॅडमना सगळ्यात आधी हा प्रश्न माझ्या मनातला विचारते की रस्ता सुरक्षा अभियान मुळात संपूर्ण महिना हे अभियानाअंतर्गत उपक्रम चालतात, तर ते नेमकं साजरं करण्यामागचं प्रयोजन काय आहे, काय सांगाल? सर्वात प्रथम माझ्या सर्व सखींना मी नववर्षाच्या शुभेच्छा देते आणि येणारं हे नवीन वर्ष आपल्यासाठी अपघातविरहित जावं असे मी मनापासून सदिच्छा व्यक्त करते. मॅडमनी प्रश्न आणि विषय अतिशय चांगला निवडलेला आहे आणि मलाही ह्या विषयावर बोलायला आवडेल. आणि मॅडमनी जो विचारलेला प्रश्न आहे की याची गरज का, आता तुम्हाला माहीतच आहे की दिवसेंदिवस अपघाताचं वाढतं प्रमाण जर बघितलं तर लोकांची वित्तहानी आणि त्याचप्रमाणे जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसून येते. तेव्हा हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यामुळे आम्ही हे अभियान नेहमीच वर्षभर राबवत असतो, परंतु महिनाभरामध्ये त्याची तीव्रता वाढावी, लोकांपर्यंत आम्ही जास्तीत जास्त पोहोचावं आणि लोकांना वाहतुकीच्या नियमांचं महत्त्व समजून सांगावं. त्या दृष्टीने प्रादेशिक परिवहन विभाग हे नेहमीच
काम करत असतं. त्यामुळे ते विविध कार्यक्रम घेत असतं आणि मुख्यतः ज्या ज्या रिजनमध्ये काम करत असतो त्या त्या ठिकाणी ज्या ज्या काही इनोव्हेटिव्ह आयडिया असतात त्या आयडिया वाहतुकीच्या नियमांना कसं साधन करून करता येईल त्या निमित्ताने ते नेहमीच काम करत असतात. आणि ही तीव्रता लोकांपर्यंत पोहोचून लोकांना वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं तर अपघाताचं प्रमाण कमी होईल हे जाणीव करून देण्यासाठी हे अभियान आम्ही राबवत असतो. आणि महिनाभरात हे जास्तीत जास्त म्हणजे दिवसभरच आमच्याकडे कार्यक्रम चालू असतात आणि वर्षभर तसं चालूच असतं, परंतु महिनाभरमध्ये आम्ही दिवसभर चालवत असतो जेणेकरून लोकांना बंबार्डिंग केली जाते की वाहतुकीचे नियम पालन करा, अपघात टाळा. वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं तर आपली जी वित्त हानी जी आपली राज्याची असते ती सुद्धा कमी होईल असं आम्ही पटवून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. नक्कीच मला वाटतं एक महिला अधिकारी म्हणून आत्ता आपण एक उल्लेख केलात की हे अभियान जरी महिनाभर असलं तरी वर्षभर सातत्यानं याचा पाठपुरावा हे अधिकारी करत असतात. आणि हे केवळ त्यांचं काम अर्थात नाही आहे, नागरिकांचं सुद्धा हे काम आहे आणि त्याच्याकडे मी येणार आहे. पण तत्पूर्वी आता तुमच्या बोलण्यात एक उल्लेख आला की दिवसेंदिवस अपघातांची संख्या ही वाढताना दिसते. तर नेमके हे जे अपघात घडतात त्याची कारणं काय आहेत? कारण आपला इतक्या राज्यातला इतका अनुभव आहे, आपण अनेक ठिकाणी काम केलेलं आहे, तर मुख्यत्वे कुठल्या कारणांमुळे नेमके अपघात होतात असं आपल्या अनुभवातून आपल्याला सांगता येईल? आज बघितलं तर देशाचा जर आपण विचार केला की आज भारत देशामध्ये दर 8 मिनिटाला एक अपघात आणि दर तासाला एकाचा मृत्यू होतो. तसंच महाराष्ट्र राज्यामध्ये देखील दर तासाला एक अपघात आणि दर 1.5 ते 2 तासाला एकाचा मृत्यू असं प्रमाण आपल्या महाराष्ट्र राज्य तसेच भारतामध्ये देखील आहे. आणि ही शोकांतिका आहे की आपण ह्या गोष्टीवर विचार केला पाहिजे की अपघाताचं वाढतं प्रमाण लक्षात घेता की आपण त्या दृष्टीने प्रयत्न देखील कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आता तुम्ही प्रश्न विचारला की नेमकं हे अपघाताची नेमकी कारणं काय, तर सर्वात प्रथम मला अपघाताचं नेमकं कारण असं वाटतं की वाहन चालकाचा दोष. म्हणजे 80% जे काही अपघात होतात ते केवळ वाहन चालकाच्या दोषामुळे होतात. ते वाहन चालकाचा दोष म्हणजे कसा की त्याची बेजबाबदार आणि बेफिकर वृत्ती. तुम्ही जर रस्त्यावर जात असाल, तुम्ही बघत असाल टू व्हीलरची जी मुलं असतात वाहन चालवताना झिगझॅग पद्धतीने वाहन चालवणे, वेगावर नियंत्रण नसणे, हे तुम्ही सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये ह्या गोष्टी बघत असाल तर ते हे थोडं जाणवतं की 80% अपघात हे केवळ वाहन चालकांच्या दोषामुळे घडून येतात. त्यानंतर 10% अपघाताचा जर विचार केला आपण तर 10% अपघात हे जे काही वाहनांमध्ये तांत्रिक दोष असतात की जे अचानक घडतात. तो आपण जर रस्त्यावर चालत असताना अचानक वाहन बंद पडणे, त्याचप्रमाणे ॲक्सेल तुटणे, टायर फुटणे, ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत तर याच्यामुळे देखील ते 10% अपघात आपल्याला घडून येत असतात. त्याचप्रमाणे आपण जर ग्रामीण भागात किंवा शहरी भागाचा जरी विचार केला तर जनावरं हे आपल्याला रस्त्यावर मोकाट सुटताना दिसतात. तेव्हा अशा वेळेस जनावरं जर अचानक रस्त्यावर आली तर त्याच्यामुळे देखील अपघात घडून येतात असं मला वाटतं. आणि तसेच अनेक कारणं आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं कारण सांगेल मी की वातावरण जेव्हा उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे जेव्हा ऋतू बदलतात, जो संक्रमण काळ असतो त्या काळामध्ये सुद्धा आपल्याला अपघात घडताना दिसून येतात. कारण जर पावसाळ्याचं जर आपण उदाहरण बघितलं की जेव्हा रस्त्यावरून जनावरं रस्त्यावर येतात तेव्हा ती रेती घेऊन येतात आणि त्याच्यामुळे टायर जे असतात ते टायर घसरण्याची शक्यता भरपूर निर्माण होते आणि अपघात होत असतात. आणि हिवाळ्यामध्ये जर बघितलं आपण तर ते हिवाळ्यामध्ये धुकं मोठ्या प्रमाणावर असतं आणि आपल्याला समोरच्या गाडीचा देखील अंदाज येत नसतो आणि त्यामुळे देखील अपघात होत असतात. आणि उन्हाळा आता तसं बघितलं तर उन्हाळ्यात अपघातहीचं प्रमाण वाढतं आहे. डांबरीचे रस्ते आहेत आणि डांबर हे वितळत असतं आणि त्याच्यामुळे घसरण निर्माण होते आणि त्याच्यामुळे देखील अपघात होत असतात. म्हणजे असे अनेक कारणे, परंतु ही त्यातल्या त्यात ही महत्त्वाचं कारण जे आहेत हे मी जे सांगितले, सर्वात प्रथम वाहन चालकाचा दोष, त्याच्यानंतर वाहनातील तांत्रिक दोष, तिसरं म्हणजे की जनावरांच्या रोडवर अचानकपणे येणं आणि हवामानातील बदल, ही मुख्यतः कारणं मला याच्यामध्ये जाणून येतात. मला वाटतं ही खूप अभ्यासपूर्ण आणि योग्य पद्धतीने आपण ही कारणं मांडलीत. आणि याच्यात एक महत्त्वाचा प्रश्न येतो की ही सगळी कारणं तर आहेतच, पण एक नागरिक म्हणून आपण नेमके कुठले नियम पाळणं गरजेचं आहे किंवा ते आपल्या कृतीत असणं हे महत्त्वाचं आहे. कारण अगदी रोजच्या रोज प्रत्येकाचाच रस्त्याशी संबंध येतो, मग तो चालकच असेल असं नाही, साधा वाटेवरून जाणारा प्रवासी असेल, तर नेमके आपण कुठले नियम पाळणं या बाबतीत गरजेचं आहे. तुम्ही रस्त्यावरून चालत असताना तुम्हाला अशा पाट्या दिसतात, गोलातले सिग्नल्स, त्रिकोणातले सिग्नल्स असे आपल्याला आढळून येतात. कमीत कमी लोकांनी ते जे सिग्नल्स आहेत ते जरी समजून घेतले आणि ते जरी पाळले तरी अपघात
कमी होतील. तुम्ही बघत असाल पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंग ऑलरेडी दिलेलं असतं. तर वाहनं जेव्हा सिग्नल लागतो, आपण बघत असाल की त्या झेब्रा क्रॉसिंगवर देखील वाहनं लोक सिग्नल लाल पडल्यानंतर उभी करत असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना जायला तो मार्ग मिळत नाही. तर अशा वेळी थोडी समयसूचकता आणि थोडी नियमांचं पालन जर केलं की झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे आपल्याला उभे राहायचे आहे, की जेणेकरून पादचारी त्या ठिकाणी जातील आणि ते अपघाताला हे बसू शकेल, त्याला आळा बसू शकेल. बरोबर. हे सुजाण नागरिक म्हणून यांनी विचार करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. हे थोडं सिविक सेन्स मी म्हणेल. शासन याच्यावर प्रयत्न करत असतोच. तुम्ही जर आता म्हटलंच की अभियान आम्ही जसं महिनाभर राबवत असतो की नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आणि पोहोचत पण असतो. पण अशाच वेळेस नागरिकांकडूनही तितक्याच तत्परतेने जर आम्हाला रिस्पॉन्स मिळाला तर मला असं वाटतं की नक्कीच अपघाताला आम्ही आळा बसू शकू असं मला वाटतं. आणि थोड्याफार प्रमाणात नागरिकांनी सिविक सेन्स, म्हणजे जास्त नाही सांगणार मी, पण थोडा जरी पाळला तरी ज्या दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या घटना आहेत त्या नक्कीच कमी होतील असं मला वाटतं. तुम्ही म्हणलात ते अगदी खरं आहे की नागरिकशास्त्र ही फक्त अभ्यासात शिकायची खरी गोष्ट नाही आहे. त्या म्हणला तसं की प्रत्येक नागरिकांना कुठेतरी नागरिक म्हणून जबाबदार आपण आहोत आणि ही जबाबदारी घेऊन जर आपण रस्त्याच्या बाबतीत सुद्धा योग्य रीतीने वागलो, नियम पाळले तर नक्कीच हे अपघातांचं प्रमाण कमी होऊ शकतं. कारण फक्त प्रशासनाचे प्रयत्न इथे कामाला नाही येणार. प्रशासनाच्या प्रयत्नाबरोबर नागरिकांचं सुजाण असणं, जागरूक असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असेल आणि या दोघांचा मेळ झाला तरच नक्कीच सगळे जे का अपघात आहेत ते कमी व्हायला मदत होईल. आता मी पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे की महिला वाहन चालक, ज्या काही महिला वाहन चालवतात त्या स्त्रिया आणि प्रवासी, अशा दोघांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने RTO स्तरावरती काही वेगळे उपक्रम राबवले गेलेत का? याबद्दल काय सांगाल? खूप चांगला प्रश्न आहे आणि मला आवडला तो प्रश्न, महिलांच्या बाबतीत विचारला म्हणून वगैरे. मी याच्यात असं सांगेल की महिला जर बघितलं तर आज 30% महिला ह्या वर्किंग वुमन आहेत आणि त्या बाहेर पडतात, रोजच बाहेर पडतात. म्हणजे त्यांच्या सुरक्षितेची देखील जबाबदारी आमच्यावर आहे, पोलीस प्रशासनावर आहे. आणि रिक्षा म्हणजे महिला चालक म्हणून सुद्धा महिला रस्त्यावर आपल्याला दिसत आहे. त्यांचं ते वाढतं प्रमाण जर तुम्ही बघितलं ते तुम्हाला ते दिसतच असेल वगैरे. मी थोडंसं तुम्हाला 2016ची एक हे सांगते. 2016मध्ये मी जेव्हा ॲज अ डेप्युटी RTO ठाणे म्हणून काम करत होती आणि तिथं स्वप्नाली लाड प्रकरण घडलं होतं की ज्या ठिकाणी पुरुष वाहन चालक, रिक्षा चालक होता आणि ती मागे बसलेली होती आणि त्याने काहीतरी अश्लील भाव केले म्हणून ती घाबरली आणि रिक्षातून तिने उडी मारली. आणि त्यावेळेस मात्र गरज वाटली की महिला रिक्षा चालक असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्यावेळेस पोलीस प्रशासनाने तातडीने बैठक बोलवून RTO आणि पोलीस याच्यासाठी काय करू शकतील म्हणून आम्ही त्यावेळेस शासनाकडे एक प्रस्ताव सादर केला होता की महिला रिक्षा चालक तयार करणे. आणि त्या दृष्टीने शासनाने खूप चांगलं त्याच्यावर हे केलं आणि आपल्या आज जवळजवळ 1000च्या वर रिक्षा चालक महिला तयार झालेल्या आहेत. आणि मला वाटतं शासनाचे अजून काय प्रयत्न आहेत या दृष्टीने आपण जाणून घेऊया. फक्त तत्पूर्वी एक फोन येतोय, तो आपण घेऊन मग लगेचच पुढे जाऊया. आपल्याला अमर मोरे परभणीहून प्रश्न विचारतायत. नमस्कार अमरजी. हॅलो. हॅलो, नमस्कार, बोला. प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, मी परभणी जिल्हा जिंतूर तालुका आणि पुंगळ्या गावातून बोलत आहे. बोला. माझा प्रश्न आहे, आपल्या घरातला दूरदर्शन संचाचा आवाज पूर्णपणे बंद करून प्रश्न प्रश्न विचारा. आहे की आपण हेल्मेट सक्ती करू शकतो का? नक्कीच मी हा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवेन, पण तत्पूर्वी आपण ज्याविषयी बोलत होतो त्याविषयी आपण बोलून मग यांच्या प्रश्नाकडे वळूया. की तुम्ही सांगत होतात की महिला चालकाची का गरज भासली, त्याचा एक प्रसंग तुम्ही सांगितलात, याविषयी अधिक काय सांगाल? तर त्यामुळे बऱ्याच महिलांना त्याचा खूप फायदा झाला आणि त्या महिलांचे नंबर त्या स्वतःकडे ठेवू लागल्यात. आणि जेव्हा त्यांची नाईट ड्युटी राहिली, उशिरा येत होत्या, तर रेल्वे स्टेशनवर त्या महिलांना बोलवून घ्यायच्या आणि त्या रिक्षा चालक महिलांनाही त्यांचा फायदा झाला आणि जी वर्किंग वुमन होती तिलाही फायदा झाला. तसेच आता RTO विभागामार्फत VLTD म्हणजे व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस आम्ही प्रत्येक पॅसेंजर व्हेकलमध्ये आता बसवत आहोत की जेणेकरून महिलांची सुरक्षितता त्याच्यामध्ये जास्तीत वाढण्यात आलेली आहे. जर तुम्ही प्रवास करत असाल आणि एखाद्या वेळेस अचानक तुम्हाला वाटलं की तुमच्यासोबत काहीतरी घडतंय तर तुम्ही यू जस्ट प्रेस म्हणजे ते पॅनिक बटन जर प्रेस केलं तर त्याचे लगेच RTO आमचं कंट्रोल रूम आहे अंधेरी RTO ऑफिसमध्ये, त्या ठिकाणी लगेच आम्हाला पॉपअप होतो आणि आम्ही त्या पॉपअप झाल्यानंतर की नेमकी तिला कॉल केला जातो
त्या परमिट होल्डरला आणि त्या परमिट होल्डरकडून सर्व माहिती घेतली जाते आणि संपूर्ण माहिती आम्ही नंतर पोलीस प्रशासनाला देतो की ह्या बाबतीत असं असं घडलं जातं आहे आणि त्यानंतर त्या व्हेकलचं ट्रेकिंग होऊन त्या महिलेला मदत मिळण्यासाठीचे आमचे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत. क्या बात आहे. मला वाटतं आणि याच्यातून फक्त काय म्हणतो आपण महिलाच केवळ नाही तर तिचं कुटुंबीय सुद्धा निर्धास्त होऊ Yes, शकतो की yes. आपली घरातून बाहेर पडणारी महिलाही सुरक्षित प्रवास करून परत येईल. येस तर आणि अजून एक आम्ही केलेलं आहे ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फतीने ब्लॅक स्पॉट ॲप आम्ही हे नवीन सुरू केलेलं आहे. Okay. ब्लॅक स्पॉट ॲपमध्ये असं आहे की आपण जस्ट विचार केला आता यापूर्वी की अपघाताचं वाढतं प्रमाण ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रभर पूर्ण ब्लॅक स्पॉट असतात आम्ही आमच्या रिजनपुरते ते ब्लॅक स्पॉट काढले आणि त्या ब्लॅक स्पॉट हे पूर्णतः फ्री आहे. तुम्ही जर डाउनलोड करून घेतलं बरं. तर ते पूर्णतः फ्री आहे. पुढे जर ब्लॅक स्पॉट असेल तर ते साधारणतः अर्धा सेकंद पूर्वीच तुम्हाला ते अलर्ट करतं आणि की समोर ब्लॅक स्पॉट आहे वाहन तुम्ही हळू चालवा. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षिततेसाठी पण तिथं आम्ही नंबर दिलेला आहे. जर महिलेला प्रवास करत असताना वाटलं काही की माझ्यासोबत काहीतरी घडतंय तर तिथूनही ती पटकन पोलिसांना डायरेक्ट कॉल करून तिच्याविषयी माहिती देऊ शकते. म्हणजे अशा ह्या ॲपच्या माध्यमातून आम्ही अपघात कमी करणे आणि महिलांची सुरक्षितता ह्या दोघी गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वा, मला वाटतं आपण याविषयी अधिक बोलूया पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. हा संपूर्ण महिना रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत अनेकविध उपक्रमांचा महिना आहे. अगदी रोजच्या रोज वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. याचं एवढंच कारण आहे की आपल्या सगळ्यांचा प्रवास हा सुखकर व्हावा आणि आपण सुरक्षित वेळेला सुरक्षित ठिकाणी पुन्हा परत घरी पोहोचावं. या दृष्टिकोनातून आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे महिला सक्षमीकरण आणि सुरक्षित प्रवास. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे हेमांगिनी बाळासाहेब पाटील मॅडम. हेमांगिनी मॅडमनी ब्रेक पूर्वी आपल्याला एका ॲपची ओळख करून दिली होती. एका ॲपचं नाव सांगितलं होतं आणि ते ॲप होतं ब्लॅक स्पॉट ॲप. या ॲपविषयी नक्कीच माहिती मिळवा, आपल्याला ती उपलब्ध होणार आहे. कारण रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने हे ॲप्लिकेशन खूप महत्त्वाचं आहे मोबाईलमध्ये असणं. त्याचा नक्कीच आपल्या सगळ्यांना फायदा होईल. या दृष्टिकोनातून आता मी आपल्या एका प्रेक्षकाने विचारलेल्या प्रश्नाकडे मॅडम येते. आपल्याला परभणीहून अमरजीने एक प्रश्न विचारला होता की हेल्मेटची सक्ती असणं हे गरजेचं आहे का आणि ती करता येईल का, तर काय सांगायला याविषयी? आपल्या कायद्यानेच हेल्मेट हे कंपल्सरी आहेच परिधान करणं. आणि इवन म्हणजे जेव्हा टू व्हीलर तुम्ही विकत घ्यायला जातात तेव्हा डीलरला पण कंपल्सरी आहे. कायद्यातच म्हटलं की एक टू व्हीलर बरोबर हेल्मेट देणं कंपल्सरी आहे. आणि तसं बघितलं तर हेल्मेट घालूनच प्रवास करणं हे सुरक्षित प्रवासाचं लक्षण आहे असं मला वाटतं. कारण जर तुम्ही अपघाताचं प्रमाण बघितलं तर टू व्हीलरचं प्रमाण हे अपघातामध्ये जास्त दिसून येतं. अच्छा. हां, ॲज कम्पेअर टू फोर व्हीलर आणि जे काही हेवी व्हेकल्स आहे त्याच्यापेक्षा टू व्हीलरमध्ये जास्त मृत्युमुखी लोक पडतात. त्यामुळे लोकांनी हेल्मेट घालणं खूपच गरजेचं आहे त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी पण आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी पण. आणि जर तुम्ही हेल्मेट नाही घातलं तर त्याला फाईन पण जास्त आहेत. 2019 मध्ये नवीन कायदे आलेले आहेत. नवीन कायद्यांमध्ये जी काही दंडाची रक्कम आहे ती सुद्धा वाढलेली आहे. पूर्वी 500 रुपये होती, ती आता 1000 रुपये करण्यात आलेली आहे. ज्याप्रमाणे पुढील वाहन चालक हेल्मेट घालतो त्याचप्रमाणे मागे बसणाऱ्या याला सुद्धा हेल्मेट घालणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर मी ह्या ठिकाणी जनतेला आव्हान करेल की तुम्ही हेल्मेट घालून प्रवास केला तर तुमचा प्रवास हा सुरक्षित प्रवास होईल आणि तुमचा कुटुंब देखील त्या दृष्टीने सुरक्षित राहील असं मी म्हणेन. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन येतोय, तो घेऊन आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे येऊया. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. 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 बोला. माझा असा प्रश्न आहे की ज्या महिला ज्या नोकरी करतात तर त्या नोकरी करताना त्यांना तुम्ही आपण काय मार्गदर्शन करू शकाल? कारण रस्त्यावर इतकी गर्दी असते, प्रचंड गर्दीला पण नकोच होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की पूर्वी करोनाच्या काळात किती रस्ता एक दिवस शांत होता, तसा एक दिवस रस्ता रिकामा मिळेल का असं मला विचारायचं आहे. वयस्कर लोकांसाठी तर सुरक्षित चालणं त्यांना मुश्किल होतं, तर ते चालता येईल असं मला म्हणायचं. अगदी खरं आहे मंगलजी, आपण जो प्रश्न विचारला तो नक्कीच म्हणजे हा माझ्याही मनातला प्रश्न होताच की रस्ता सुरक्षा अभियान हे सुरूच आहे आणि आपण म्हटलं तसं की खरं तर हे वर्षभर सुरू आहे. तर त्यांचा खूप प्रश्न चांगला आहे की करोनाचा एक काळ सोडला की त्या काळात खरंच रस्ते हे रिकामे होते आणि त्यावेळेला आपल्याला भीती बाहेर पडायची वाटत होती म्हणून नाही तर चालणं हे जरा सोपं होतं.
तर त्यांचा प्रश्न आहे की ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टिकोनातून विचार करता आपल्याला असं काही करता येऊ शकेल का की ह्या वेळेत किंवा हा दिवस रस्ता आम्हाला थोडासा रिकामा मिळेल. आणि याच दृष्टीने याला जोडून अजून एक प्रश्न विचारते की बरेच वेळेला ना हॉर्न वाजवले जातात विनाकारण, ज्याचाही ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ शकतो. तर या दोन्ही दृष्टीने आपण काय मार्गदर्शन करा? हॉर्न जास्त वाजवणं चुकीचंच आहे, कारण तुम्ही बघितलं असेल की हॉस्पिटलच्या इथे ठिकाणी सुद्धा जाताना हॉर्न नाही म्हणून हे केलेलं आहे. तर मी याच्या दृष्टीने आमच्या कडून आव्हान करेल जनतेला की नो हॉकिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट आहे. गरज असेल तरच वाजवा, ज्या ठिकाणी गरज नसेल तर अजिबात वाजवू नका आणि ज्येष्ठ नागरिकांना तर अजिबातच त्रास देऊ नका. आणि त्यांनी विचारलेला प्रश्न तो माझ्या मनातलाही प्रश्न आहे. तसं जर शासनाने ठरवलं एक दिवस की नक्कीच मी त्यांचा जो प्रश्न आहे तो मी शासनापुढे मांडेल की एक दिवस नो व्हेकल डे म्हणून जर आपण डिक्लेअर करता आला तर मी 100% तुमचं जे काही म्हणणं आहे ते शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच. अगदी संपूर्ण दिवस नाही, काही तास जरी राखीव ठेवले गेले तरी जसं आपण लोकलमध्ये बघतो की मेगा ब्लॉक असतो की तो ठराविक कालावधी, अशा दृष्टीने खरंच आपण आम्हाला या बाबतीत एक खात्री दिली आहे किंवा हा ऍटलिस्ट विचार आमचा नक्कीच आपण प्रयत्न पोहोचवायचा. करूया नक्कीच त्याच्यामध्ये. खरंच. आणि खूप चांगला प्रश्न आहे, कारण खरंच चालताना इतकी गर्दी होते, धक्का लागतो आणि मग कळत नकळत सुद्धा अपघात घडतात, आपण ज्याविषयी बोलत होतो. आता मी याच दृष्टिकोनातून पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे की तुम्ही आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्यात की महिला वाहन चालक असेल किंवा त्यांचा प्रवास असेल, या दृष्टिकोनातून जे उपक्रम चालवले गेलेत त्याच्यानी सुद्धा एक कुठेतरी शाश्वती मिळाली की अरे व्यवस्थित महिला घरी येऊ शकेल. तर त्याचा अजून काय चांगला परिणाम आपल्याला झालेला दिसतो, आपण इतके वर्ष काम करतायत, या दृष्टिकोनातून काय जाणवतं? महिला चालक जेव्हा अभियान राबवत असतो त्याकरिता महिला चालक आहे त्याच्यावरही मोठ्या प्रमाणात फोकस केला जातो. त्या महिलांसाठी विशेष कार्यक्रम आमच्याकडून घेतले जातात, त्यांचे वर्ग घेतले जातात, त्यांना वाहतुकीच्या नियमांचं महत्त्व पटवून दिलं जातं. त्याचप्रमाणे रस्त्यावरच्या सिग्नलचं महत्त्व पटवून दिलं जातं. तसेच प्रवाशांशी कसं वागायचं याबद्दल सुद्धा त्यांना आमच्या मोटार वाहन निरीक्षकांमार्फत धडे दिले जातात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या महिलांच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेतली जाते. त्यासाठी आम्ही विविध आरोग्य शिबिरं भरवतो त्यांच्यासाठी. आणि त्यामध्ये कसं बघितलं की महिला ही घराचा आणि कुटुंबाचा कणा आहे असं मला वाटतं. तिची जर आरोग्य व्यवस्थित असेल तर ते संपूर्ण घर ती व्यवस्थित चालू शकेल. आणि आज ती चालक म्हणून बाहेर पडते, त्यामुळे जर रस्त्यावर ती जर आली तर ते वाहन सुद्धा ती व्यवस्थितरित्या चालू शकेल आणि प्रवाशाला सुरक्षित ठिकाणी पोहोचू शकेल. त्यासाठी तिचं आरोग्य, तिचे डोळे व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही नेत्र तपासणी घेत असतो आणि ज्यांना ह्या ठिकाणी चष्मे लागतात त्यांना आम्ही मोफत चष्मे वाटप देखील करत असतो. त्याचप्रमाणे जर त्यांना कॅटरेक्टचा प्रॉब्लेम असेल, जर बऱ्याच एनजीओ असतो, त्या एनजीओंशी आमचे टायअप झालेलं असतं, त्या एनजीओंकडे आम्ही पाठवतो आणि ते पण मोफत त्यांचं कॅटरॅक्ट केलं जातं. त्याचप्रमाणे मल्टीव्हिटॅमिन, तुम्हाला माहिती आहे की व्हिटॅमिन डिफिशियन्सी देखील महिलांच्या संदर्भात भरपूर होत असते. तर मल्टीव्हिटॅमिनचे सुद्धा मेडिसिन्स त्यांना आरोग्य विभागामार्फत दिलं जातं. ह्याकरिता आम्ही आरोग्य विभागाशी टायअप करतो आणि आरोग्य विभागाला त्या दिवशी ह्या अभियानाच्या अंतर्गत ऑफिसेसला बोलवून किंवा विविध ठिकाणी कॅम्प घेतले जातात आणि त्या कॅम्पच्या अंतर्गत त्यांचे ब्लड तपासणी, नेत्र तपासणी आणि संपूर्ण आरोग्य तपासणी, इव्हन म्हणजे कॅन्सरच्या टेस्ट सुद्धा आम्ही महिलांच्या ह्या ठिकाणी करून घेतल्या आहेत. कारण रिक्षा चालक हा वर्ग असा आहे की तो बऱ्याच गोष्टी बेअर करू शकत नाही. तर अशा वेळी शासनाकडून जे काही आरोग्य विभागाकडून जेवढी मदत आम्हाला घेता येईल तेवढी मदत आम्ही ह्या महिला चालकांसाठी घेत असतो आणि त्या महिला चालकांचाही रिस्पॉन्स तेवढाच उत्साहाने आम्हाला मिळत असतो. त्यामुळे आनंद वाटतो. आणि महिला जे तुम्ही म्हटलं की महिला प्रवासी, आणि मला 100% गॅरंटी की जेव्हा महिला चालक असेल तर त्या ठिकाणी महिला प्रवासी देखील सुरक्षित प्रवास करत असते. आणि तशा प्रकारचे फीडबॅक देखील मी जेव्हा पनवेलला काम करत होती त्या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि महिला ह्या सिन्सिअरच असतात, त्याच्यामुळे महिला चालक जेवढ्या सिन्सिअरने आणि तत्परतेने प्रवाशांना सोडते ते बघून सुद्धा आनंद होत असतो. त्यासाठी एक उदाहरण देते मी तुम्हाला. मी जेव्हा पनवेलमध्ये कार्यरत होती तेव्हा एका महिलेने सकाळी बसमधून प्रवासी घेतला आणि त्याच्या घरी तिने अगदी सुरक्षित व्यवस्थित सोडले आणि तिने 1 रुपया जो परत करायचा होता तो सुद्धा प्रामाणिकपणे 1 रुपया त्या व्यक्तीला परत केला. आणि त्या व्यक्तीने त्यावेळेस कौतुक केलं आणि फोन करून सांगितलं की म्हणे मॅडम, इथल्या रिक्षा चालक महिलेने मला सुरक्षित पडवलं, पण जो काही 1 रुपया मी तिला म्हटलं की तू ठेवून घे, असू दे, तू मला एवढ्या सकाळी ती सेवा दिली आणि मला सुरक्षित माझं घरी पोहोचवलं, तर हा 1 रुपया परत घे. पण तिने नाही हे केलं, तर तिने तो रुपया मला परत दिला. त्याच्यामुळे तिच्या प्रामाणिकपणाची
मुलाची सुद्धा त्या ठिकाणी दखल घेतली गेली असं मला वाटतं. नक्कीच. मला वाटतं आता तुम्ही जो मुद्दा म्हटलात तो खूप महत्त्वाचा आहे, कारण ज्यावेळेला एखादा व्यक्ती चालक म्हणून वाहनात बसतो आणि ते चालवायचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेला तो अर्थातच मानसिक शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं हे पण खूप गरजेचं आहे आणि या दृष्टिकोनातून प्रशासन कशा पद्धतीने काम करतंय हे अर्थातच त्यांनी सांगितलं. आता मी पुढच्या एका थोड्याशा वेगळ्या प्रश्नाकडे येणार आहे, पण अर्थातच तो प्रश्न महत्त्वाचा आहे आजच्या सखी सह्याद्रीच्या दृष्टिकोनातून विचारायचा. तर खरं तर या क्षेत्रात पुरुष मक्तेदारी आहे किंवा या क्षेत्रात बऱ्याच प्रमाणात पुरुष कार्यरत असलेले आपल्याला दिसतात, पण आपण या क्षेत्रातल्या पहिल्या महिला अधिकारी आहात. तर या क्षेत्राकडे येताना किंवा आल्यानंतर काय आव्हानं जाणवली, काय संकट किंवा काय वेगळेपण जाणवलं, काय सांगाल? जेव्हा 2001 साली ॲज अ असिस्टंट RTO म्हणून प्रथम आली त्यावेळेस वाटत होतं की हे पुरुष मक्तेदारीचं क्षेत्र आहे, परंतु जेव्हा जॉईन झालं तेव्हा स्वागतच झालं डिपार्टमेंटकडून, कारण की महिला आल्या. कारण महिला आल्यानंतर महिलांकडेच्या कामकडे बघण्याचं दृष्टिकोन पण लोकांचा वेगळा असतो आणि आमच्याकडे लक्ष पण होतं पब्लिकचं किंवा अधिकाऱ्यांचं की कशा काम करता वगैरे. तर त्याच्यामुळे आम्ही तो चांगलं करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक महिलेला काम करत असताना थोड्याफार प्रमाणात अडचणी येत असतात. त्या मानसिक अडचणी असू शकतात, सामाजिक अडचणी असू शकतात. परंतु जेव्हा समाजातून पण आपल्याला चांगलं पाठबळ मिळतं आणि समाजाकडून पण आपल्याला पंख मिळतात आणि अशा पंखांना बळकटीकरणाचं काम तुमच्यासारखे जेव्हा सह्याद्री सखी करत असेल तर आम्हाला जास्तच आज आनंद आहे. आज माझा 20-25 वर्षाचा प्रवास झालेला आहे. ह्या 20-25 वर्षाच्या प्रवासामध्ये तसं बघितलं तर बरेच प्रसंग पण आले. त्यातला एक प्रसंग मी ह्या ठिकाणी आवर्जून सांगेन की ज्या वेळेस माझी पहिली पोस्टिंग होती ॲज अ असिस्टंट RTO म्हणून आणि आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे की RTO डिपार्टमेंटमध्ये नंबर, वाहनांना नंबर एक खूप मोठं अट्रॅक्शन आहे पब्लिकमध्ये. आता तरी खूप सोयीस्कर झालेलं आहे, ऑनलाईन झालेलं आहे. नंबर्सला आता पैसे आलेले आहेत. पूर्वी मात्र लोकांना नंबर्सला पैसे पण भरता येत नव्हते, डायरेक्ट नंबर दिले जात होते. अशाच प्रसंगी 2 जण माझ्याकडे आलेले की हा नंबर, एकच नंबरसाठी 2 व्यक्ती माझ्याकडे आलेले की हा नंबर मला पाहिजे, तो म्हणायचा हा नंबर मला पाहिजे. आणि त्यांच्यात खूप मोठे वाद निर्माण झाले. ते म्हणजे ज्यावेळेस माझे RTO होते त्यांनी ते प्रकरण मग माझ्याकडे दिलं, हेमांगिनी हे प्रकरण तुला हाताळायचं आहे आणि कसं बघायचं ते बघ. मग मी त्यात एक तोडगा काढला की कोण आलं, फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस, आपण त्याला देऊयात हा नंबर. मग मी सर्व यांच्याकडून विचारणा केली की कोण पहिल्यांदा आला हा नंबर घेण्यासाठी. मग त्याच्यानंतर कसं कळलं की ही व्यक्ती आली होती आणि त्या व्यक्तीला मी तो नंबर दिला. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी आली की कोणावर अन्याय होऊ देत नाही आणि तो नेमका पत्रकारच निघाला की ज्याला तो नंबर मिळाला आणि त्याच्यावर मी अन्याय पण होऊ दिला नाही. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस दिल्यामुळे त्यालाही तो आनंद झाला आणि मला माझ्या तेव्हाच्या तत्कालीन RTOनी जी संधी दिली काम करण्याची त्याबद्दलही मला त्यांचं खूप धन्यवाद व्यक्त करते. आणि असे बरेच प्रसंग आहेत की जे आम्ही निभावून नेले. हा त्यातला एक प्रसंग. त्याचप्रमाणे बरेच ऑफिसमध्ये पण मोर्चे येतात, हे येतात, तर त्यांना सामोरं कसं जायचं ह्याही गोष्टी ह्या 20-25 वर्षामध्ये आम्ही केल्या आणि तेवढ्याच ताकदीने उभं राहून आणि त्यांना अपोज करण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. पाटील मॅडम खूप खूप अभिनंदन. कारण कुठला प्रसंग समोर येईल हे काम करताना आपल्याला माहीत नसतं आणि कुठेतरी एका सखीचं कौशल्य आणि बुद्धी कुठेतरी पणाला लागते. जसं कारण खरंच आपण या क्षेत्रात बघितलं तर बरेच वेळेला पुरुष कार्यरत दिसतात, पण आपण खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींवर मात केली असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊन अर्थात आपण पुढे जाऊया. आपल्याला रमेश उगले पालघरहून प्रश्न विचारतात. रमेशजी, दूरदर्शन संचाचा आवाज घरातल्या पूर्णपणे बंद ठेवून प्रश्न विचारा. बरं, नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की रस्ता वाहतुकीमध्ये अपघात जे होतात त्यामध्ये अजून एक महत्वाचं कारण असं दिसून येते की अल्पवयीन मुले, शाळेतील आणि कॉलेजमधील जे मुलं आहे हे सुसाट वेगानं रस्त्याने वाहनं चालवतात. बरोबर. आणि त्यामुळे हे अपघात हे होत असतातच, हे सर्वकडे आहे. यावर आपल्याला काय करता येईल? नक्कीच. मला वाटतं खूप महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारलाय. काय मार्गदर्शन कराल? अतिशय महत्त्वाचा आणि एक सुजाण पालक म्हणून त्यांनी हा असा प्रश्न विचारला असं मला वाटतं. आणि खरोखरच ही गोष्ट शोकांतिका आहे की जे अल्पवयीन मुलं वाहन चालवत आहेत वगैरे, तर त्यासाठी आमच्या विभागाकडून अंमलबजावणी पथक नेहमीच कार्यरत असतात आणि हे अंमलबजावणी पथक जे असतात ते ह्या केसेस करत असतात. जी मुलं 18 वर्षाच्या खाली आहेत, 16 वर्षाच्या खाली आहेत, अशा मुलांना देखील केसेस दिले जातात. पण याच्यामध्ये कायद्यामध्ये खूप मोठी कडक अशी कारवाई दिलेली आहे.
थोडक्यात म्हणजे की जर अशी व्यक्ती आढळून आली की जी 18 वर्षापेक्षा कमी आहे आणि वाहन चालवताना जर आढळून आली तर अशा यांना 25,000चा दंड आणि त्याच्या पालकांना 3 वर्षाचा कारावास आहे. बरोबर. तर मी आवाहन करेल प्रादेशिक विभागामार्फत की सर्व पालकांना जर आपल्या लहान मुलांना कधीही वाहन देऊ नका. आणि एक आपल्याला हौस असते की माझा मुलगा 12वी पास झाला, 10वी पास झाला म्हणून आपण त्यांना वाहन गिफ्ट करूयात. आणि परंतु त्याचे परिणाम इतके वाईट आहे की जर तुम्ही अल्पवयीन मुलाला वाहन देऊन वाहन चालवण्यास रस्त्यावर हे केलं, चालवायला दिलं तर ते आणि तसं जर आढळून आलं तर त्याला 25,000 आणि 3 वर्ष कारावासाची शिक्षा आहे. तर मी आवाहन करेल की कृपया करून आपल्या लहान मुलांना वाहन चालवण्यास बंदी करा. मला वाटतं हा खूप महत्त्वाचं तुम्ही आम्हाला याच्यावरती सांगितलं की शिक्षा काय आहे, त्या जी आहे तो दंडनीय अपराधही आहे आणि शिवाय पालकांना सुद्धा ही शिक्षा लागू पडते. कारण खरंच आहे की लहान मुलांना त्या वयात आलेल्या नसताना गाडी चालवायला देणं हे खरंच चुकीचं आहे. मॅडम खूप चांगलं मार्गदर्शन आपल्याला करतायत आणि त्यांच्याकडून अनेक गोष्टी अजूनही जाणून घ्यायच्या आहेत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत अनेकविध उपक्रम सुरूच आहेत आणि या निमित्तानं सखी सह्याद्रीमध्ये महिला सक्षमीकरण आणि सुरक्षित प्रवास हाच आपला विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत हेमांगिनी पाटील मॅडम. ब्रेकपूर्वी अनेक गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी समजावून सांगितल्याच. अजून काही प्रश्न मनात आहेत पण तत्पूर्वी प्रेक्षकांकडून एक आपल्याला प्रश्न येतोय तो आपण घेऊन पुढे जाऊया. आपल्याला उमा महाजन तासगावहून प्रश्न विचारत आहेत. नमस्कार. हॅलो, प्रश्न विचारा. हॅलो, बोला. आजकाल रस्ते अपघाताचे आणखीन एक कारण म्हणजे मोबाईल वापरणे. गाडी चालवताना भले 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो किंवा पायी चालणारा माणूस सुद्धा मोबाईल मध्ये बोलतच जात असतो. की कुठतरी कमी व्हायला पाहिजे, बंद व्हायला पाहिजे, शिक्षा व्हायला पाहिजे. विषय खूप चांगला आहे. थँक्यू. धन्यवाद. उमाजी, आपण पण खूप चांगला मुद्दा उपस्थित केलात, मोबाईल. आणि हाही खरंच आहे. त्या म्हणल्या तसं की फक्त चालकाकडे असतो असं नाहीये. जो वाटेकरू आहे, पादचारी आहे जाणारा, तो सुद्धा मोबाईलच्याच गुंगीमध्ये चालत असतो. काय वाटतं याविषयी? नाही, बरोबर. त्यातलं एक महत्त्वाचं कारण आहेच ते. एक तर म्हणजे मोबाईल वापरणं चुकीचंच आहे आणि ते अलाऊ पण नाही आहे वाहन चालवताना. त्यालाही दंडाचं आहे, त्याला 1000 रुपये दंड आहे आपण जर मोबाईल चालवताना जर दिसली व्यक्ती वगैरे. त्याचप्रमाणे सीट बेल्ट न वापरणं, इट इज ऑल्सो वन ऑफ द रिझन की त्याच्यामुळे ॲक्सिडेंट वाढू शकतात. वेगावर नियंत्रण नसलं हे सुद्धा एक कारण आहे. म्हणजे अशी बरीच कारणं आहेत पण जी काही महत्त्वाची कारणं मी यापूर्वी आपल्याला सांगितलेली आहे. परंतु हेल्मेट न वापरणं, सीट बेल्ट न वापरणं, मोबाईल वापरणं याच्यावर कायद्यामध्ये दंडात्मक कारवाया केल्या जातात आणि त्याच्यावर भरपूर दंड पण वसूल केला जातो. आणि परत मी विभागामार्फत आवाहन करेल की मोबाईल न वापरता वाहन चालावं जेणेकरून अपघाताला आळा बसेल. नक्कीच. याच दृष्टीने विचारता एक प्रश्न की जसं त्या आत्ता म्हणाल्या की मोबाईलचा वापर हा तरुण मुलांमध्ये तर खूप जास्ती आपल्याला दिसतो. तर विद्यार्थ्यांमध्ये या विषयाची जनजागृती करण्यासाठी या अभियानाअंतर्गत काही वेगवेगळे उपक्रम कॉलेजच्या युवकांसाठी राबवले जातात का? हो. आमचे कॉलेजेसमध्ये 8वीचा जो असतो वर्ग तो त्याप्रमाणे आम्ही बऱ्यापैकी कॅच करतो. 8वी, 9वी, 10वी आणि कॉलेजेसचे मुलं की जेणेकरून त्यांना रस्त्यावरच्या सुरक्षिततेचं महत्त्व पटवलं जाईल, वाहतुकीच्या नियमांचं पालन समजवलं जातं. त्याचप्रमाणे चित्रफित त्या कॉलेजेसमध्ये दाखवली जातात की ॲक्सिडेंट झाल्यानंतर कुटुंबावर होणारा परिणाम काय असू शकतो हे देखील त्या चित्रफितीच्या माध्यमातून त्यांना आम्ही दाखवत असतो. त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात विद्यार्थ्यांना आणि जो कोणी चांगलं उत्तर देईल त्याला आम्ही बक्षीसही ठेवत असतो. ट्रॉफी वगैरे, कोणाला पेन देतो वगैरे असेल की त्याच्यातून विद्यार्थ्यांना किती माहिती आहे रस्त्यावरची त्याच्यावरून ते कळत असतं. आणि त्यानंतर इन्स्पेक्टर्स त्या ठिकाणी जातात, वेगवेगळे त्यांना प्रश्न विचारतात. त्याचप्रमाणे वेगवेगळे पथनाट्य त्यांच्यासमोर साजरी केली जातात. त्या पथनाट्याच्या माध्यमातून पण आम्ही जनजागृती करत असतो. त्याचप्रमाणे LED च्या माध्यमातून चौकात देखील व्हेकल ठेवल्या जातात की जेणेकरून त्या लोकांना फित दाखवली जाते आणि जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. मला वाटतं इतके सगळे उपक्रम सुरू असतात आणि याच्यात आपण जर पालकांनी लक्ष ठेवून जर सहभाग केलं आपल्या पाल्याला तर नक्कीच याचा फायदा होईल. आता पुढचा एक प्रश्न मनात आहे की प्रिपेड ऑटो रिक्षा उपक्रम हा एक, याचं नाव आम्ही ऐकलंय पण नक्की हा उपक्रम काय आणि याचा फायदा काय हे जाणून घ्यायचं आहे.
प्रीपेड ऑटो रिक्षा तुम्हाला माहीतच असेल की रिक्षावाल्यांची नेहमीच तक्रारी असतात की प्रवाशांची रिक्षाबाबत नेहमीच तक्रारी असतात की भाडे नाकारणे बरोबर. हां आणि नंतर प्रवाशांची लूट होणे असे बरेच प्रकार आमच्याकडे तक्रारी येत असतात. आम्ही मेल आय डी केलेला असतो. त्या मेलवर आम्हाला भरपूर मेल येत असतात की अशा अशा वाहनाने आमची फसवणूक केलेली आहे वगैरे वगैरे. मग अशा वेळेस मेल आल्यानंतर आम्ही त्या रिक्षा चालकाला नोटीस पाठवतो, त्याला ऑफिसमध्ये बोलवतो, त्याच्यावर दंडात्मक कारवाई करतो. पण हे टाळावं याच्यासाठी जे काही रेल्वे स्टेशन्स असतात, तुम्ही बघितलं असेल की प्रवाशांची एकदम झुंड येते आणि प्रत्येकजण रिक्षा पकडण्यासाठी धावत असतो. जर अशाच वेळेस त्या ठिकाणी प्रीपेड बूथ ठेवलं आणि जर व्यक्ती त्या ठिकाणी जर गेली तर प्रवाशांची लूट जी काही होणारी असतील ती पूर्णपणे त्या ठिकाणी थांबते. तो डायरेक्ट प्रीपेड तिथं म्हणजे जे काही रिक्षाचे रेट ठरलेले असतात की इथून इथे जाण्यापर्यंत तेवढे पैसे दिले की तो रिक्षात बसतो आणि जातो. हा एक मुद्दा त्याच्यात होतो. त्याचप्रमाणे महिलांचा सुरक्षिततेचा हे मुद्दा असतो की ज्या ठिकाणी जी प्रीपेड बूट असते त्याच्याकडे त्या रिक्षा चालकाविषयी संपूर्ण माहिती असते, त्या वाहनाची माहिती असते. त्यामुळे बुक करताना ते वाहन ची पावती दिली जाते, त्या वाहनाचा नंबर त्याच्यावर येतो, कोण चालक असतो. जरी महिलेने त्याच्यातून प्रवास केला आणि काही घडलं तरी त्या ठिकाणी लगेच आपल्याला हे करता येतं. हां, त्याच्यामुळे ह्या ज्या काही 2-3 गोष्टी होतात जे समाजात घडता येईल त्याच्यामुळे डिपार्टमेंटकडे बघताना वाईट दृष्टिकोन ते टाळण्यासाठी प्रीपेड ऑटो रिक्षा हे केलेलं आहे आणि चांगल्या रीतीने त्याचा रिस्पॉन्स पण आहे. बरोबर आहे, कारण याच्यातून कुठेतरी होणारे कलह पण थांबू शकतात Yes, आणि yes, अगदी शांत सुखकर प्रवास होऊ शकतो. या दृष्टीने अजून एक गोष्ट जी या सुरक्षा प्रवासात महत्त्वाची असते आणि ती आहे CCTV कॅमेरे आणि चालकांची भूमिका. तर याविषयी काय सांगाल? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तो आपण सर्वजण आता 21व्या शतकात जगत आहोत. त्यामुळे तंत्रज्ञान हे आपल्याला ॲक्सेप्ट करावंच लागेल. AIचा उपयोग आपल्याला सगळीकडे आता होत आहे. त्याच्यामुळे शासन देखील AIचा वापर करत आहे. तुम्ही बघितलं असेल की बरेच लोक खूप वाद होतात की चलन दिलं, आमचे फोटो काढले आणि मग हा मी नव्हतोच किंवा हे नव्हतं, त्या ठिकाणी मी नव्हतोच, मी सिग्नल तोडलाच नाही. म्हणजे ह्या बऱ्याच अशा तक्रारी येत असतात. जेव्हा CCTV कॅमेरे बसले तेव्हा लोक ऑटोमॅटिक सुधारले. त्यामुळे ज्या काही तक्रारी येत होत्या की मी नव्हतो, वाद निर्माण व्हायचे अधिकारी आणि प्रवाशांमध्ये किंवा अधिकारी त्या वाहन चालकांमध्ये, ते कुठेतरी थांबलं. आणि या CCTV कॅमेऱ्याचं किंवा चलनच्या माध्यमातून आमचं डिपार्टमेंट किंवा पोलीस डिपार्टमेंट हे सुद्धा सुखकर झालं. कारण की फक्त टाईप करायचं, पूर्वी पेन याच्याने आम्ही लिहित होतो, सगळं मेमो देताना करत होतो. परंतु AIच्या माध्यमामुळे किंवा ह्या CCTVच्या कॅमेऱ्यांमुळे चलनामुळे प्रवाशांना किंवा नागरिकांना कुठेतरी भीती वाटायला लागली की आपल्याला कोणीतरी बघतंय रस्त्यावर चालताना. त्याच्यामुळे वाहतूक नियमांचं जे काही पालन पूर्वी जे होतं त्याच्यापेक्षा 20 ते 25% वाढ झाली आणि चांगल्या पद्धतीने पालन व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या तंत्रज्ञानाचा वापर शासन आता करतं आहे, ते स्वागतार्ह आहे आणि अशा पुढेही व्हावं असं मला वाटतं. नक्कीच. मला वाटतं रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने अजून एक प्रश्न मनात माझ्या हा आहे की रस्त्यावर चालताना सगळे नियम पाळून चालणं हे तर नागरिकांचं काम आहेच, पण आपल्या वाहनाबाबत विशेषतः काय खबरदारी घेणं आवश्यक आहे. कारण आज बघायला गेलो तर रस्त्यावर जिथे चालायला पायवाट ठेवलेली असते तिथून सुद्धा ज्यावेळेला आपल्याकडे वाहतूक कोंडी होते, ट्रॅफिक होतो, त्यावेळेला त्याच्यावरूनही वाहन चालवलं जातं. तर एक नागरिक म्हणून आपण काय काळजी घ्यायला हवी आणि चालक म्हणून सुद्धा आपण काय काळजी घ्यायला हवी, काय वाटतं? तुम्हाला मी सांगितलंच की अपघाताचं एक वन ऑफ द रिझन वाहनाची तांत्रिक, जर वाहन तांत्रिकदृष्ट्या जर चांगलं असेल तर अपघात होणारच नाही असं मला 100% वाटतं. जर वाहनातील तांत्रिक दोष आढळून आले तर अपघात होतात. त्यामुळे जेव्हा आपण प्रवासाला बाहेर पडू तेव्हा आपलं वाहन सुव्यवस्थित आहेत की नाही हे बघण्याची जबाबदारी ही वाहन मालकाची असते. जरी त्याने वाहन दुसऱ्याला चालवायला दिलं तरी ही वाहन मालकाची जबाबदारी असते की आपलं वाहन सुव्यवस्थित आहेत किंवा नाही, तिचे टायर मधली हवा व्यवस्थित आहेत किंवा नाही, स्टेअरिंग बॅलन्स व्यवस्थित आहे किंवा नाही, आपला ॲक्सेल वर्क करतोय किंवा नाही ते बघणं गरजेचं आहे, लाईट्स बरोबर चालू आहेत किंवा नाही ते बघणं गरजेचं आहे. जेव्हा ह्या बेसिक गोष्टी तुम्ही जर बघितल्या तर वाहन म्हणजे अपघात न होण्यास 100% मदत होईल असं मला वाटतं. त्याचप्रमाणे तिथल्या बसणारे प्रवाशांनी जेव्हा आपले आई वडील प्रवास करत असतात, मुलं प्रवास करत असतात, तेव्हा मुलांनी सुद्धा आपल्या आई वडिलांना सांगितलं पाहिजे की बाबा बसताना सीट बेल्टचा वापर करावा. बऱ्याच वेळास काय होतं की सीट बेल्ट न लावताच आपण घाईत असतो आणि निघत असतो. त्याचप्रमाणे टू व्हीलरवर पण सेम कंडिशन तशीच असते की घाईत असतो, मला लवकर जायचं असतं म्हणून आपण हेल्मेटचा वापर करत नाही आणि हेल्मेट चक्क गाडीच्या हँडलला लावलेलं असतं. म्हणजे त्याचा वापर डोक्यात करण्याच्या ऐवजी तो हँडलला
केलेला असतो हे कुठलं म्हणजे हे बरोबर. न पटणारी गोष्ट आहे. खरंय. आणि आपण नागरिकशास्त्र विषय यापूर्वीही बोललो, नागरिकशास्त्र आपण शिकलेलं आहोत. आपला देश आहे, आपलं राज्य आहे, ते कसं सुरक्षित आणि वाहतुकीच्या दृष्टीने देखील सुरक्षित आणि स्वच्छ कसं राहील, ही जेवढी शासनाची जबाबदारी ही तेवढीच एक सुजाण नागरिक म्हणून ही तेवढीच नागरिकांची देखील जबाबदारी आहे. तर त्याच्यामुळे शासन त्याच्या स्तरावर खूप प्रयत्न करत असतो. त्याला जर नागरिकांची जोड मिळाली तर 100% आपलं राज्य भारतात एक नंबर व्हायला हरकत नाही असं मला वाटतं. नक्कीच. या दृष्टीने अजून एक प्रश्न मनात आहे की मगाशी आपण ना महिलांच्या सुरक्षेविषयी बोललो होतो. बऱ्याच महिला आहेत की ज्या रात्री अपरात्री प्रवास करून येत असतात, तर त्यावेळेला एकटीने येत असताना महिलेने कुठली काळजी घेणं आवश्यक आहे? कारण मगाशी आपण उल्लेख केला की बऱ्याच महिला रिक्षा चालक सुद्धा आहेत, त्यांचे संपर्क क्रमांक आहेत, ते जर आपल्या महिलांना हवे असतील तर ते कुठे मिळू शकतात? किंवा त्यावेळेला जर त्या महिला उपलब्ध नसतील आणि सुरक्षित यायचं असेल तर मग महिलांनी कशा पद्धतीने यायला हवं? आत्ताच आपण डिस्कशन केलं की प्रीपेड ऑटो एक हा त्याला एक पर्याय आहे. त्याचप्रमाणे आता पोलिसांनी 112 चालू केलेला आहे. बरोबर. त्याचप्रमाणे ओला उबेरमध्ये बसत असतील तर VLTD व्हेकल TD पॅनिक बटन आम्ही त्या ठिकाणी सोय केलेली आहे. तर त्या महिलांनी त्याचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ब्लॅक स्पॉट ॲपविषयी आपल्याला बोलले की ते फ्री डाउनलोड करू शकतात. त्यांना जर कुठे अडचण आली की डायरेक्ट त्या ठिकाणाहून पोलिसांना डायरेक्ट संपर्क देखील साधू शकतात. अशा त्याचप्रमाणे महिलांनी आपल्या घरच्यांना देखील वेळोवेळी फोन करून सांगितलं पाहिजे की मी आता रेल्वे स्टेशनवर आली, आता मी रिक्षात बसत आहे, हा रिक्षाचा नंबर मी आता आहे, याच मुद्द्याकडे हा रिक्षाचा नंबर आहे, हा त्याचा नंबर आहे. तर हे जर वेळोवेळी आपल्या घरच्यांनाही सांगत राहून प्रवास केला तर 100% वर्किंग वुमन आपल्या घरी सुरक्षित पोहोचतील असं मला वाटतं. नक्कीच. कारण याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा होता की हा फक्त महिलांच्या बाबत आहे असं नव्हे, की एकंदरच नागरिकांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे असं वाटतं. तर काय यावर आपलं मत आहे? नाही, नागरिकांची मानसिकता तर बदलायलाच पाहिजे आणि चालकाचीही मानसिकता बदलायला पाहिजे असं मला वाटतं. चालकानेही तेवढ्याच जर महिला बसली आपल्या याच्यात तर तेवढ्याच सुरक्षिततेने तिला पोहोचून तिच्या घरी पोहोचण्याची जबाबदारी त्याने केली पाहिजे. आणि आपण आज 30% महिला वर्किंग आहेत. आपलं राज्य हे आघाडीचं राज्य आहे. त्याच्यामुळे अभिमानाने तेवढंही सांगायला वाटतं की तेवढ्याच प्रमाणात आपल्या ठिकाणी महिला देखील सुरक्षित आहे. परंतु एखादा घटना काहीतरी घडून जाते आणि त्याचे पडसाद इतके उमटतात की त्याच्यावर आपल्याला विचार करावे लागतात. जसं मी तुम्हाला 2016चं गोष्ट घडली, दिल्लीची आपली निर्भया प्रकरण घडलं. तर अशा गोष्टी कुठेतरी विचार करायला लागतं. त्यावेळेस महिलांनी सुद्धा त्यांच्या याच्यात राहून काम करणं गरजेचं आहे. तसेच समोरच्या व्यक्तीने पण तेवढीच मर्यादा राखून काम करणं गरजेचं आहे. एकमेकांच्या मर्यादा राखून जर कामं केले तर दोघांचेही प्रवास सुरक्षित होतील असं मला वाटतं. नक्कीच. या सगळ्या दृष्टिकोनातून काही योजनांची एक माहिती आपण म्हणतो की जी असायला हवी नागरिकांना, तर एक अधिकारी म्हणून आपण काही त्याविषयी सांगू हो, इच्छिता का? पॅनिक बटनाचीच आमची योजना आहे एक. आणि त्या पॅनिक जेव्हा महिला बसेल तर तिने त्या पॅनिक बटनाविषयी जाणून घ्यायला पाहिजे आणि ते तिला अडचण आली तर ते पॅनिक बटन प्रेस करणं गरजेचं आहे. तसेच 112 हा पोलीस विभागाचाही एक नंबर आहे. त्या 112ला तुम्ही जर डायरेक्ट कॉल केला तरी पोलीस विभागाशी तुम्ही डायरेक्ट संपर्क साधू शकतात. नक्कीच. याविषयी आपल्याला खरंच अजून जाणून घ्यायचा आहे. तो मुद्दा असा आहे की ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल, या दोन्ही भागांमध्ये रस्त्यांमध्ये आपल्याला फरक दिसतो. म्हणजे गावामध्ये वाहन चालवणं वेगळी गोष्ट आहे आणि शहरात वाहन चालवणं वेगळी गोष्ट आहे. तर या दृष्टिकोनातून दोन्हीकडे वाहन चालवत असताना सुरक्षित प्रवास कसा करावा? आता रस्त्याचा विषय निघाला की रस्त्याची कसरत आपण दिवसेंदिवस बघतच असतो. तुम्हीही बघतात, मीही बघत असते. कामं दिवसेंदिवस रस्त्यांवर चालू आहे. पण ग्रामीण भागात जेवढ्या प्रमाणात नियमांचं पालन करायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात ग्रामीण भागात होत नाही. तुम्ही जस्ट आत्ताच आपण फोन रिसीव केला की परभणीवरून की हेल्मेट सक्ती करायला पाहिजे. ऑलरेडी हेल्मेट आहेच. 2 व्हीलर प्रवास करताना तुम्ही हेल्मेट घालणं अनिवार्यच आहे. तर म्हणजे हेल्मेट न घालणे, मॅडम आत्ता बोलल्या की मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. तासगावून जो आत्ता फोन आला होता, तर ह्या गोष्टी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घडतात. कारण त्या ठिकाणी थोडंसं ह्या कायद्याचं ज्ञान नसल्या कारणाने असं मला वाटतं. त्याचप्रमाणे भागामध्ये रस्त्यांची कामं चालू आहेत. त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे रस्ता एक तर एक कारण असू शकतं. ॲज कम्पेअर टू जर ग्रामीण भाग बघितला आणि शहरी भागाचा जर विचार केला तर शहरी भागामध्ये आपल्याकडे
नियमांचं पालन बऱ्यापैकी 70 ते 80% केलं जातं. जसं की सिग्नल लाल सिग्नल लागला की वाहन थांबतं म्हणजे थांबतंच. बरोबर. त्याचप्रमाणे हेल्मेटचं प्रमाण आपल्याकडे अतिशय चांगल्या पद्धतीने वापरलं जातं. त्याचप्रमाणे आपल्याकडे लेन कटिंग झाली तर अपघात होतात. त्यामुळे आपल्याकडे लेन कटिंग प्रकार पण असा खूप कमी आहे की लेन कटिंग पण होत नाही. फक्त एकच शहरी भागामध्ये एक आढळून येतं की वाहनाच्या वेगावर यांचं या ठिकाणी नियंत्रण होत नाही आणि त्याच्यामुळे ते अपघात होतात असं मला वाटतं. नक्कीच की रस्ता सुरक्षा पूर्ण अभियान सुरू आहे किंवा आपल्यासारखे अधिकारी वेगवेगळ्या कल्पक योजना आणत असतात, काही उपक्रम करत असतात. बरेच वेळेला रस्त्याचा आपण विचार केला तर भारत देश किंवा परदेशातले रस्ते ह्यातलाही काही फरक जाणवतो. तर या दृष्टीने कुठला मुद्दा महत्त्वाचा वाटतो? नाही, रस्ते आपले आता वाढतच आहे. जेवढ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढते तेवढ्या प्रमाणात रस्ते देखील वाढणं अपेक्षित आहे असं मला वाटतं. पण आता आपले कामं चालूच आहेत रस्त्यांची आणि क्वालिटी पण आता खूप त्या पद्धतीने चांगली आहे. आणि त्या रस्त्यांवर वाहन तुम्ही बघत असाल की प्रत्येक ठिकाणी साईन बोर्ड देखील लागलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी त्या रस्त्यावर तेवढं मर्यादा वेगाची असणं गरजेचं आहे. तर नागरिकांनी जेव्हा ते बोर्ड बघतील की 80, 100 असे ते गोलातले सिग्नल, मी आता जस्ट बोलली ते कोणातले सिग्नल असते, तर त्याची जागरूकता ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि तेवढाच वेग ठेवून जर वाहन चालवलं तर नागरिकांमध्ये एक वाहतुकीची बाबत शिस्त निर्माण होईल असं मला वाटतं. मला वाटतं आणि एक्सप्रेस वेवरती विशेषतः हे वेगाच्या नियंत्रणाबाबतचे हे सगळे बोर्ड असतात, पण अनेक लोक याच्याकडे दुर्लक्ष करून मग वाहन चालवताना दिसतात आणि मग त्यावेळेला अपघातांचं प्रमाण होऊ शकतं. या दृष्टीने एक प्रश्न मनात होता की आपण मगाशी या संदर्भात माहिती घेत होतो की रस्त्यावर जर एखादा अपघात घडला आणि त्यावेळेला चूक एखाद्या चालकाची असेल आणि एखाद्या नागरिकाला धक्का लागला आणि तो पळून जातो बरेच वेळेला, मग अशा वेळेला नेमकं त्या व्यक्तीने काय पद्धतीने पुढे गेलं पाहिजे आणि मग तिच्या बाबतीत न्याय कसा होऊ शकतो? खूप खूप चांगला प्रश्न आहे. कारण एखादी घटना ही आपल्या हातात नसते. अचानक घटना घडून जाते आणि क्षणात त्याचं जीवन संपून जातं. अशा वेळेस एखादी जर घटना रस्त्यावर घडली, अपघात घडली, तर आपल्याकडे खूप लोकांची अशी मानसिकता आहे की तिचे फोटो काढणे, व्हिडिओ करणे आणि ते व्हायरल करणे. असं न करता जर तुम्ही त्या अपघातग्रस्त व्यक्तीला तात्काळ मदत केली, कारण हा 1 तास ज्याला आम्ही गोल्डन हॉवर म्हणतो तो खूप महत्त्वाचा आहे. आणि ह्या 1 तासामध्ये अपघातग्रस्त व्यक्तीला जर मदत मिळाली तर त्याचे प्राण 100% वाचू शकतात. त्यामुळे तुम्ही सेल्फी आणि फोटो काढण्याच्या फंद्यात पडण्यापेक्षा त्या व्यक्तीला मदत करावी असं मी आमच्या विभागामार्फत आवाहन करेल. आणि प्रत्येक नागरिकाच्या मनात ही भीती पण असते की जर आपण अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केली तर पोलीस आपल्या मागे लागतील, कोर्टाचे परत आपल्याला सारखे चक्कर काढावे लागतील, हॉस्पिटलला जावं लागेल. असं काहीही आता नाही. कायद्यात भरपूर सुधारणा झालेली आहे. अपघातग्रस्त व्यक्तीला जर मदत केली तर तुमचे नाव पूर्णतः तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत गोपनीय ठेवलं जातं. त्याचप्रमाणे कुठलेही पोलीस कायद्यानुसार तुम्हाला त्रास देत नाही. आणि कुठलेही हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही अपघातग्रस्त व्यक्तीला तिथं दिलं आणि निघून गेला तरी तुम्हाला कोणीही काही बोलत नाही. फक्त तुमचं एक कर्तव्य आहे ॲज अ जीवनदूत म्हणून किंवा एक गुड समॅरिटन म्हणून की तुम्ही त्या व्यक्तीला वेळेत मदत करा. आणि त्यामुळे 50% अपघातात जे काही लोक मरण पावतात त्याचं 100% वाचतील असं मला वाटतं. नक्कीच, मला वाटतं हेच खूप महत्त्वाचं. आणि तुम्ही म्हणालात ती ना मनात भीती असते की बापरे मी मदत केली तर काय होईल. आज अधिकाऱ्यांनीच खुद्द सांगितलेलं आहे की ही भीती काढून टाका, कारण कायदे बदललेले आहेत आणि कुठेतरी थोडंसं आपल्याला बिनधास्त आणि कणखर होऊन व्यक्तीला मदत करणं, तिचे प्राण वाचवणं हे गरजेचं आहे. मॅडम, एक महिला अधिकारी म्हणून आज पूर्ण या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत काही संदेश द्यायचा असेल तर तो काय द्याल? मी सर्वांना असा संदेश देईल की रस्त्यावरून वाहन चालविताना तुम्ही 100% जेवढ्या तत्परतेने आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतो तेवढ्याच तत्परतेने जर वाहतुकीच्या नियमांची पालन केलं आणि काळजी घेतली तर 100% रस्त्यावरचे अपघात कमी होतील असं मला वाटतं ह्या ठिकाणी. त्याचप्रमाणे महिलांच्या बाबतीत सांगताना आनंद होतो की अपघाताचं प्रमाण महिलांच्या बाबतीत खूप कमी आहे. आणि अजून जर जागरूकता ठेवून वाहन चालवलं तर तेही प्रमाण 0वर येईल असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येकाने याचं वाहतुकीच्या नियमांचं पालन करा मनापासून मी तुम्हाला सांगते. खूप छान मॅडम, आज तुम्ही इतकं छान मार्गदर्शन केलं, वेळात वेळ काढून इथे आलात आणि रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत आम्हाला हे मार्गदर्शन आज आपल्याकडून मिळालं. त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्री टीमच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो.
आणि जाता जाता इतकंच सांगावंसं वाटतं, त्या म्हणल्या तसं की प्रशासनाचे प्रयत्न आणि नागरिकांची सजगता याच्यातूनच अपघातांचं प्रमाण कमी होणार आहे, शून्यावर येणार आहे. तेव्हा आजपासून त्या म्हणाल्या तसं आपण सगळ्यांनीच संकल्प करूया की मीही नियम पाळेन, इतरांनाही पाळायला सांगेल. आणि या सकारात्मक विचारासह सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचा मी निरोप घेते. भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. नमस्कार.